बरंच काही आहे. मग सरासरी आयुष्य जे झालं आहे ते 64 वर्ष झाले. आता 100 वर्षापूर्वी आणि 100 वर्षानंतर म्हणजे आज टेक्नॉलॉजीमध्ये फरक पडला, सायन्स प्रगत झालेलं आहे. ज्या वेळेला आधीच्या वेळेला डॉक्टर भेटत नव्हते, एक मोठं गाव असायचं ज्यामध्ये 50, 60, 100 घरं असायची आणि डॉक्टर किती असायचा, वैद्य ज्याला बोलायचं, एक. तिकडे कुठल्याही घरामध्ये जर आजारपण आलं तर तो आजारी माणूस त्या वैद्याकडे जायचा की वैद्य घरी यायचा, वैद्य घरी यायचा, कारण की आजारपण कमी होते. आता एका गल्लीमध्ये 10 डॉक्टर आणि प्रत्येक डॉक्टरकडे 100 लोकांची गर्दी. कळतोय फरक? तर आत्ता आपण आजारी पडल्यानंतर जो ॲलोपॅथीचा वापर करतोय, मला डॉक्टर वाईट आहे किंवा ॲलोपॅथी वाईट आहे हे अजिबात म्हणायचं नाही आहे, परंतु ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट्स खूप आहेत. किंवा ॲलोपॅथी कुठलाही आजार हा तुमचा मुळापासून बरा नाही करत, फक्त दाबण्याचं काम करतं. बरोबर आहे? इकडे कोणी आहे डायबिटीज, BP, थायरॉईड असा कुठला आजार असणारा आहे कोणी? डायबिटीजवाले आहेत बरेच. किती वर्षापासून औषधं सुरू आहेत? किती? 3 वर्ष. किती वर्षानंतर डॉक्टरांनी सांगितलं बंद करा आता औषधं? किती वर्षानंतर बंद करायची असं सांगितलं? कधीच नाही. याचा अर्थ काय की त्या ज्या गोळ्या आहेत त्या तुमच्या आजाराला फक्त काय करतात, एका दिवसासाठी दाबण्याचा प्रयत्न करतात. जर दुसऱ्या दिवशी गोळी नाही खाल्ली तर परत तुमचा आजार मोठा होणार आहे. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला आयुष्यभर मरेपर्यंत गोळ्या खायच्या आहेत. आता गोळ्या खाणं आपल्याला आवडतं काय? नाही आवडत. म्हणून आज गव्हर्नमेंटसुद्धा नॅचरोपॅथीला प्रमोट करते. गव्हर्नमेंट स्वतः बोलतं की ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी हे जे इलाज आहेत हे आजारी पडल्यानंतर आहेत, परंतु आजारी पडू नये त्याच्यासाठी आपल्याला नॅचरोपॅथीचा वापर करायचा आहे. तर नॅचरोपॅथीमध्ये बऱ्याच पॅथी येतात. त्यामध्ये आज आपण जे बोलणार आहोत ते आहे मॅग्नेटिझम. याला जुन्या काळातल्या भाषेमध्ये बोललं जातं चुंबकीय चिकित्सा. ही चिकित्सा हजारो वर्षापासून आपल्या भारतामध्ये आहे, परंतु ही इझिली अवेलेबल नव्हती. लोकांना ही चिकित्सा घेण्यासाठी खूप त्रास व्हायचा. आत्तासुद्धा ह्या काही वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर एक थेरपी सेंटर असायचं, तिकडे तुम्हाला 2 तास 4 तास जायचं आणि तिकडे मग ते मॅग्नेटिझमचं जे काय आहे थेरपी ती घ्यावी लागायची, जे सगळ्यांना शक्य नव्हतं. तर याला इझी वेमध्ये कशा पद्धतीने आणता येईल आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी वापर करून कशा प्रकारे ते करता येईल हे काम सागर जोशी सरांनी केलं. तर मगाशी मी सांगत होतो की आपलं शरीर 150 वर्ष जगतं. आपल्या शरीराला 5 गोष्टींची गरज आहे. आपलं हे जे शरीर आहे हे पंचमहाभूता, ऐकलंय? पंचतत्वांनी बनलेलं आहे. बरोबर आहे? पंचतत्वांनी. माझं शिक्षण थोडं कमी आहे, 12वी पास आहे, तर कुठे काही चुकलो तर थोडं करेक्ट करा हां. तर पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलं आहे. ही पंचमहाभूतं कोणकोणती आहेत किंवा पंचतत्व कोणती आहेत? एक आहे अन्न. अन्नाशिवाय जगू शकतो आपण? एक आहे अन्न. परंतु आता हे जे अन्न आहे हे आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये मिळतंय काय? नाही मिळत. दुसरी गोष्ट आहे पाणी. जे पाणी जेवढं स्वच्छ मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असायला पाहिजेत त्या गोष्टी आता मिळतात की आपल्याला पाण्यामधून शरीराला? नाही मिळत. तिसरी गोष्ट आहे हवा, ज्याच्यामधून आपल्याला काय मिळतं? ऑक्सिजन, है ना? ह्या 3 गोष्टी प्रत्येकाला माहिती आहेत, अन्न, पाणी, हवा. चौथी आणि 5वी गोष्ट महत्त्वाची आहे, ती आज मी तुम्हाला सांगतो. चौथी जी गोष्ट आहे ती आहे सूर्याची किरणं, ज्याला फार इन्फ्रारेड रेज बोलतात, जे पहाटे 4-4:30 वाजता पृथ्वी तलावावरती येतात. त्यावेळेला जर आपण उघड्या वातावरणामध्ये असू, घराच्या बाहेर असू आणि ती जर सूर्यकिरणं डायरेक्ट आपल्या शरीरावरती पडली तर त्याने आपली रेझिस्टन्स पॉवर वाढते, भरपूर वाढते. परंतु 4-4:30 वाजता किती जण असतात घराच्या बाहेर? एखादा माणूस असेल, खूप कमी. भले आपण एखादा माणूस जरी असलो तरी आपली अख्खी फॅमिली असते काय? म्हणजे हे जे सन रेज आहेत हे सुद्धा आपल्याला कसे मिळत आहेत? डिस्ट्रॅक्टेड वेमध्ये मिळत आहेत. आणि 5वी जी गोष्ट आहे ही आहे अर्थची नॅचरल मॅग्नेटिक पॉवर, जी आपल्या शरीराला खूप खूप गरजेची आहे. आणि ह्याच्यावरती आपलं बरंचसं दुर्लक्ष झालं आहे, कारण की आपल्याला याच्याबद्दल माहीतच नाही आहे. आता ही डिस्ट्रॅक्टेड वेमध्ये कशी मिळते किंवा ही कशा पद्धतीने डिस्टर्ब झाली हे आपण थोडंसं समजून घेऊया. 100 वर्षापूर्वी मी बोललो होतो की किती वय होतं माणसांचं, त्यावेळेला तुम्ही काय उत्तर दिलं होतं? किती वय होतं 100 वर्षापूर्वी लोकांचं? किती वर्ष जगायचे? 100 वर्ष. 150 वर्ष नाही माहिती, पण 100 वर्ष बऱ्यापैकी जगायचे. बरोबर? त्यावेळेला जमिनीवरती चालताना माणसं पायामध्ये चप्पल बुटं वापरायची काय? नाही. ह्याचा अर्थ काय? तर अर्थ जी आहे ही स्वतः एक मॅग्नेट आहे. पृथ्वी हे स्वतः मॅग्नेट आहे. तर हे मॅग्नेटिक पॉवर आपल्या शरीरासाठी जी गरजेची आहे ती आपल्या पृथ्वीवरती उत्पन्न होत असते, ज्याच्यामुळे तुमचं माझं हार्ट जे आहे ते पंपिंग करते.
ज्याच्यामुळे आपली बुद्धी चालते किंवा मनामध्ये विचार येतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालल्या आहेत याला मॅग्नेटिक पॉवर खूप खूप गरजेची आहे. पृथ्वी सोडली तर सायंटिस्ट लोक सगळ्या ग्रहांवरती गेले, परंतु त्यांना ना मुंगीचा पाय कुठेही भेटला काय? पृथ्वी सोडून जीवसृष्टी मिळाली कुठे? नाही मिळाली. त्याची दोन कारणं आहेत. कारण की पृथ्वी सोडून कोणत्याही ग्रहावरती पाणी नाही आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट पृथ्वी सोडली तर कोणत्याही ग्रहावर ही मॅग्नेटिक एनर्जी नाही आहे, ज्याच्यामुळे जीवसृष्टी जिवंतच राहू शकत नाही. तर ते आपल्या शरीरासाठी खूप गरजेची आहे. तर जशी 100 वर्षापूर्वी लोक जमिनीवरती बिना चपलेची बिना बुटांची चालायची, त्यामुळे काय व्हायचं, ह्या जमिनीवरून चालणं म्हणजे बिना चपलेचं हे ॲज वेल ॲज मॅग्नेटवर चालल्यासारखंच आहे. त्यामुळे आपल्या शरीराला जी गरजेची मॅग्नेटिक पॉवर आहे ही 100% ह्या पृथ्वीपासून आपल्याला मिळायची. परंतु आता ही डिस्ट्रॅक्टेड कशी झाली, तर आत्ता आपण थोडेसे मॉडर्न झालो आणि चप्पल आणि बुटं वापरायला सुरुवात केली. आपण जे इकडे वर्ग बसलो आहे वयाचा, म्हणजे 20, 22, 25 वयापासून ते 50, 55 वयापर्यंत आहोत, तर आपण लहानपणी कदाचित मातीत पण खेळलो होतो आणि बिना चपलीचा चाललो पण होतो, बरोबर आहे. पण आपली मुलं, आठवते आपली मुलं जी आत्ता 8-10 वर्षाची 12-15 वर्षाची आहेत, ही बिना चपलेची कधी चालली होती? याचा अर्थ इथून पुढच्या पिढीला ही मॅग्नेटिक एनर्जी अजून डिस्टर्ब वेमध्ये मिळत चालली आहे. म्हणजे आज जे सरासरी वय 64 आहे हे अजून कमी कमी होत जाणार आहे, सायन्सने कितीही प्रगती केली तरीसुद्धा. का? कारण की ही पंचतत्व जर डिस्ट्रॅक्टेड वेमध्ये मिळत राहिली तर तुमच्या शरीराला दुसऱ्या कितीही गोष्टी चांगल्या द्या त्याचा काही फायदा नाही आहे. आज तुम्ही आम्ही मेडिकलमधली जी औषधं खातो ही आपल्या शरीराची गरज आहे का? मेडिकलमधली औषधं, मेडिसिन जी खातो ही आपल्या शरीराची डेफिशियन्सी, कमतरता आहे का? नाही ना. कारण की 100 वर्षापूर्वी मला आठवतंय माझ्या आजी आजोबांनी कधीही कुठली क्रोसिन किंवा कुठली गोळी खाल्लेली नाही आहे. म्हणजे आपल्या शरीराला जिवंत राहण्यासाठी त्या गोळ्यांची गरज नाही आहे, फक्त या 5 तत्वांची गरज आहे. ही पंचतत्व जेवढी होतील तेवढ्या चांगल्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला मिळाली तर आपलं हे शरीराचं आयुष्य हे वाढू शकतं आणि निरोगी आपण जगू शकतो. तर पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं की हे मॅग्नेटिक एनर्जी डिस्टर्ब का झाली. दुसरं कारण मी तुम्हाला सांगतो, 100 वर्षापूर्वीची जी घरं होती, आत्ता पण कदाचित काही लोकांची गावाला घरं असतील, कशाची बनलेली होती? कौलाची, मातीची, लाकडाची, है ना, शेण, हां शेणाने सारवलेलं वगैरे असायचं, एक पालापाचोळ्याचं घर असायचं. पण कुठलंही घर तुम्हाला लोखंडाचं बनवलेलं आठवतंय काय? जर तुम्ही तुमच्या जुन्या घरांमध्ये बघा, जे वाडे टाईप असतात ना, त्यांची लाकडं आजच्या लोखंडापेक्षा मजबूत होती, बरोबर आहे. हां अजून पण आहेत. हां मग आत्ता काय झालं, तर आत्ता ह्या 10-20 वर्षाच्या काळामध्ये आत्ता सगळीकडे जे काही कन्स्ट्रक्शन्स होतात याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात काय वापरलं जातं? लोखंड, जे 100 वर्षापूर्वी अस्तित्वात नव्हतं. आज आपण ज्या बॉक्समध्ये बसलो आहे या बॉक्समध्ये पृथ्वीची नॅचरल मॅग्नेटिक एनर्जी अवेलेबल आहे म्हणून तर आपण सगळं चालतोय, बोलतोय, सगळं काही होतंय. परंतु आपल्या चारी बाजूला अजून पण काय अवेलेबल आहे? लोखंड. चारी बाजूला काय अवेलेबल आहे? भलेही आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आहे, परंतु प्रत्येक पिलर मागे, पिलरच्या आतमध्ये, सिलिंगमध्ये, पायामध्ये सगळीकडे हजारो टन काय वापरले? लोखंड. आणि लोखंडाचं मेन कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याचा गुणधर्म आहे ते कोणाला अट्रॅक्ट करतं? मॅग्नेटला करतं ना. आपण लहानपणी खेळायचो ना, मॅग्नेट आपल्या हातात कोणी दिलं तर ते लाकडाजवळ न्यायचो, चिपकायचं नाही, प्लॅस्टिक जवळ न्यायचो, चिपकायचो नाही, आणि अचानक लोखंडाकडे चिपकायचं तर आपल्याला मजा वाटायची, है ना. म्हणजे ह्या पृथ्वीवरती हे एकमेकांचे दोघंच मित्र आहेत, एक लोखंड आणि एक मॅग्नेट. आता ह्या लोखंडाला ह्या मॅग्नेटिक पॉवरची गरज आहे काय वाटतं? अजिबात नाही. परंतु त्याचा हा गुणधर्म असल्यामुळे जास्तीत जास्त मॅग्नेटिक पॉवर खेचायचं काम ते करतं. आता माझं वजन आहे 70 किलो आणि आज माझ्या आजूबाजूला जे लोखंड वापरलं गेलेलं त्याचं वजन आहे हजारो टन. आता ह्या रूममध्ये मॅग्नेटिक पॉवर अवेलेबल आहे, तर तुम्हीच मला सांगा सगळ्यात जास्त खेचणार कोण, मी की लोखंड? कळतंय तुम्हाला? विषय क्लिअर होतोय? ह्याचाच अर्थ जर ह्या एरियामध्ये मॅग्नेटिक पॉवर आहे परंतु मला ज्या शरीरामध्ये जेवढी गरज आहे तेवढी मला नाही मिळू शकत, कारण की माझ्या प्रत्येक 3 फुटावरती आज काय आहे? लोखंड आहे, ज्याच्यामुळे ही मॅग्नेटिक एनर्जी डिस्टर्ब झालेली आहे. तर त्याला भरून काढण्यासाठी सागर जोशी सरांचं हे 15 वर्षाचं रिसर्च आहे. त्यांनी या 15 वर्षामध्ये लाखो लोकांना हे प्रोडक्ट दिले, लाखो लोकांना त्याचे रिझल्ट्स आले. आता हे प्रोडक्ट कसं काम करतं, याच्या मागे आयडिओलॉजी काय आहे, सायन्स काय आहे, थोडक्यामध्ये तुम्हाला समजवतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही लाईन खूप महत्त्वाची आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, की हे प्रोडक्ट जे मी आता दाखवणार आहे
हे प्रोडक्ट कोणत्याही आजारावरती काम करत नाही. हे प्रोडक्ट त्या आजारावरती काम करतं. तो जो आजारी माणूस आहे त्याचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणं हे त्याचं काम आहे. त्याच्या शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल वाढवणं हे त्याचं काम आहे. आता हे कसं होतं, तर जसं मी बोललो लोखंड या मॅग्नेटिक पॉवरला अट्रॅक्ट करतं, तसं आपलं शरीरसुद्धा अट्रॅक्ट करतं, बरोबर आहे. तर आपल्या शरीरामध्ये अशी कोणती तरी गोष्ट असेल जी या मॅग्नेटिक पॉवरला अट्रॅक्ट करतं. माहिती आहे कोणाला? काय आहे? हिमोग्लोबिनमध्ये एक छोटा कंटेंट असतो ज्याला काय बोललं जातं? आयर्न, ज्याला लोहकण बोलले जातात. तर हे जे आयर्न आहे हे नेहमी 24 तास ह्या मॅग्नेटिक एनर्जीला काय करत असतात? अट्रॅक्ट करत असतात. जेवढी गरजेची आहे तेवढी मॅग्नेटिक पॉवर खेचत असतात. आता आपल्या शरीरामध्ये जे आयर्न आहेत तेच आपल्या प्रत्येक अवयवांना ऑक्सिजन पोहोचवण्याचं सुद्धा काम करतात. याला ऑक्सिजन कॅरियर असं बोललं जातं आयर्नला. आता मॅग्नेट आणि आयर्न हे एकमेकांचे मित्र आहेत. ज्या वेळेला त्याला मॅग्नेटिक एनर्जी जेवढी पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मिळते त्यावेळेला त्या आयर्नमध्ये एक ताकद तयार होते, एक म्हणजे मजबूत होतात ते आयर्न, आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन तुमच्या वेगवेगळ्या ऑर्गनला पोहोचवण्याचं योग्य ते काम करतात. म्हणून तुमच्या शरीरामध्ये जी ऑक्सिजन लेवल आहे ती हळूहळू एनहान्स होते किंवा वाढते. आपल्या शरीरामध्ये जसं आपण या कोरोना काळामध्ये बघितलं, कोरोनावरती आजसुद्धा म्हणजे फुल प्रूफ कोरोनासाठी असं औषध आहे काय? आहे की नाही? नाही आहे, है ना. तरीसुद्धा या 2-2.5 वर्षामध्ये जेवढी लोक कोरोना पॉझिटिव्ह झाली, इन्फेक्टेड झाली, ते लोक त्यातली काही बरी झाली की नाही झाली? 85% लोक त्यामधली काय झाली? रिकवर झाली. मग माझा प्रश्न हा आहे की जर कोरोनावरती आजसुद्धा औषध नाही आहे तर मग ती लोक रिकवर कशी झाली? काय कारण आहे? हां, विल पॉवर पण एक ठीक आहे, अजून परफेक्ट नाही आहे उत्तर. इम्युनिटी. कारण की या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्यावेळेला कोरोना आला होता त्यावेळेला गव्हर्नमेंट फॅकल्टीला सुद्धा कळत नव्हतं की दिलं काय पाहिजे, डॉक्टर्सला सुद्धा कळत नव्हतं, सगळे कन्फ्यूज होते. मग त्यावेळेला आजसुद्धा कोरोनावरती औषध नाही आहे, तर ह्या 2-2.5 वर्षामध्ये फक्त आणि फक्त माणसाच्या इम्युनिटी लेवलवर काम झालं, बरोबर आहे. ज्या ज्या माणसांना कोरोना झाला किंवा इन्फेक्टेड झाले त्यांना गव्हर्नमेंट फॅकल्टीकडून 4 गोष्टी दिल्या जायच्या. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, झिंकची गोळी, डोलो 650 जर ताप आला तर, आणि ह्या 4 गोळ्यांची ॲसिडिटी होऊ नये म्हणून अँटॅसिड. आता या 5 गोळ्यांपैकी कोणतीही गोळी कोरोनाची आहे काय? नाही आहे. तरीसुद्धा ह्याच 5 गोळ्या खाऊन प्रत्येक माणूस काही 2 दिवसात, काही 8 दिवसात, काही 15 दिवसात जशी जशी इम्युनिटी त्यांची वाढली तसे तसे घरी गेले. तर या 2-2.5 वर्षामध्ये कोरोनाचं जर उदाहरण बघितलं तर आपलं हे सिद्ध होतं की जर आपण आपल्या इम्युनिटी पॉवरवरती काम केलं तर एवढ्या मोठ्या महाभयंकर आजारावरती सुद्धा विजय मिळवू शकतो. मग आत्ता आपल्या घरामध्ये जे अर्थरायटिस आहे, कोणाला पॅरेलिसिस आहे, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला BP आहे, ह्या सगळ्या आजारांवरती सुद्धा जर आपली इम्युनिटी पॉवर वाढली तर आपण विजय मिळवू शकतो. यस ऑर नो? यस. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे जे मॅग्नेटिक प्रोडक्ट आहे हे डायरेक्ट तुमच्या कोणत्याही आजारावर काम करणार नाही आहे, परंतु आपण ज्यावेळेला हे प्रोडक्ट वापरणार त्यावेळेला आपोआप आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होणार. ज्यावेळेला ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होणार त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे जे काही त्रास आहेत ते हळूहळू रिकवर किंवा रिव्हर्सल व्हायला सुरुवात होतात. अशा पद्धतीने हे जे प्रोडक्ट आहे ते आपल्या शरीरावरती काम करतं, किंवा ह्याच्या मागे ही आयडियोलॉजी आहे की कशा प्रकारे प्रोडक्ट जे आहे ते आपल्या शरीरात काम करतं. आता आपण प्रोडक्ट बघूया. याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट आहेत ते काय आणि कसे आहेत किंवा कसे वापरायचे आहेत या सगळ्या गोष्टी बघूया. ज्या वेळेला सागर जोशी सरांना कळालं की हे मॅग्नेट आपल्या शरीरावरती इतकं चांगलं काम करतं त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की खरंच जर हे प्रोडक्ट एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर याला कोणत्या स्वरूपामध्ये बनवलं पाहिजे. का? कारण की आपण जे सगळे माणसं आहोत हे सगळे कोण आहेत माहिती? आळशी आहेत. आपल्याला कितीही चांगली गोष्ट जरी दिली, अमृत जरी दिलं आणि सांगितलं रोज 2 थेंब घ्यायचं, काय वाटतं तुम्हाला? घेऊ आपण रोज 2 थेंब? त्यात पण कंटाळा करणार, त्यात पण विसरणार. म्हणून कंपनीने असं डोकं लावलं डॉक्टर सागर जोशी सरांनी की नॅचरली लोकांनी याला वापरावं याच्यासाठी याला स्लीपिंग सिस्टममध्ये बनवलं. म्हणजे माणूस कुठलंही काम विसरेल पण झोपायचं विसरणार काय? तो काही काम करेल, काम नाही करेल, काही करेल, पण तो रात्री घरी जाऊन झोपणार आहे. आणि ज्या वेळेला तो हे प्रोडक्ट वापरणार, त्याच्यावरती झोपणार, त्यावेळेला आपोआप त्याच्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन वाढणार आहे. आणि त्याला आठवण ठेवायची लक्षात नाही की हे प्रोडक्ट मी आज वापरलं नाही. गोळ्यांचा बऱ्याच वेळेला असं होतं, अरे 4 दिवस खाल्ल्या नाहीत किंवा आपण गावाला वगैरे गेलो, असं काही होऊ शकतं. तर ह्या प्रोडक्टमध्ये तसं होत नाही. तर त्यामुळे त्यांनी हे स्लीपिंग सिस्टम बनवली. आता जर आपल्याला नॅचरली आपलं ऑक्सिजन लेवल वाढवायची असेल
किंवा आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायचं तर बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत. जसं आपण रोज सकाळी वॉकिंग करू शकतो, 10-15 मिनटं जॉगिंग करू शकतो, योगासनं करू शकतो, अशा बऱ्याच गोष्टी, एक्सरसाइज करू शकतो. काय वाटतं किती जण करतात इकडे बसलेले रोज सकाळी? बघा 2, 3, 4, 5. हां ठीक आहे, आम्ही बघायला तर येणार नाही आहे, विश्वास ठेवतो तुमच्यावर. पण दुसरा प्रश्न ज्यांनी हात वर केला, तुमच्या घरातले सगळेजण करतात काय? नाही करत. म्हणजे त्या घरातला एखादा माणूस करत असेल परंतु सगळेजण नाही करू शकत. पण घरातले सगळे झोपतात? अरे हो की नाही? सगळेजण झोपतात. म्हणजे ह्या प्रोडक्टला सगळेजण वापरू शकतात, लहान असू दे मोठा असू दे, कोणाला काही केसमध्ये वापरायचं नाही आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. तर आपल्याकडे जे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ते मी एक एक प्रोडक्ट तुम्हाला इकडे लिहून दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक एक प्रोडक्ट जे आहे ते इकडे दाखवतो. कंपनीचं नाव जसं मी तुम्हाला सांगितलं, कंपनीचं नाव आहे ई-बायोटोरियम. याच्यामध्ये 2 किट आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक आहे सिंगल आणि एक आहे डबल. सिंगल म्हणजे एका माणसाचं, डबल म्हणजे 2 माणसाचं. तुमच्या घरामध्ये जर 4, 5, 6 माणसं आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की मी एकट्यासाठी घेण्याऐवजी मी डबल किट घेईन दोघांसाठी, तर तुम्ही डबल किटला प्रिफर करू शकता. सिंगलमध्ये सगळ्यात पहिलं जे प्रोडक्ट येतं ते येतं मॅट, ज्याला आपण मॅट्रेस बोलतो, जे आपल्याला झोपण्यासाठी वापरायचं. मी दाखवतो इकडे कसं वापरायचं, काय वापरायचं सगळं सांगतो. ह्याची जी साईज आहे ती आहे 3x6, 3 फूट बाय 6 फूट हे प्रोडक्ट आहे आपल्याला. म्हणजे एक माणूस आरामशीर याच्यावरती झोपू शकतो. दुसरं, याच्याबरोबर आपल्याला कंपनी देते पिलो मॅट. म्हणजे आपण जी उशी वापरतो तशीच ही पण एक प्रकारची उशी आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेट्स लावलेले आहेत. मॅग्नेट्स काय असतात किंवा मॅग्नेट पण मी तुम्हाला दाखवतो. तिसरं याच्यामध्ये जे प्रोडक्ट आहे ते आहे वॉटर एनर्जी पॅड आणि चौथं जे प्रोडक्ट आहे ते आहे ब्रेसलेट. असे 4 प्रोडक्ट या एका किटमध्ये येतात. सर मॅग्नेट द्या जरा. मॅग्नेटबद्दल आपण थोडंसं बघूया. हे जे मॅग्नेट आहे याच्यामध्ये जे वापरलं गेलं आहे हे हायली पोलोराइज निओडिमियम मॅग्नेट असं याला बोललं जातं. हे स्पेसियस मॅग्नेट आहेत, रेअर अर्थ मॅग्नेट आहेत, इझिली अवेलेबल होत नाहीत. फक्त पूर्ण जगामध्ये 4च देश आहेत जे याला एक्सपोर्ट करतात आणि आपण जे आहे ते साऊथ कोरियामधून हे सगळे मॅग्नेट जे आहे ते वापरतो. मॅग्नेट 2 प्रकारामध्ये येतात, एक आहे नॅचरल मॅग्नेट आणि एक आहे इंडस्ट्रियल मॅग्नेट. मॅग्नेटची जी पॉवर आहे ही गाऊजमध्ये मोजली जाते आणि याची पॉवर, या एका बटनाची पॉवर जवळपास 3000 ते 5000 गाऊज एवढी पॉवर या एका बटनाची आहे. याच्यामध्ये जे 3x6चं मॅट मी इकडे लिहिलेलं आहे, जवळपास 90 मॅग्नेट्स एका या मॅट्रेसमध्ये वापरले गेलेले आहेत कंपनीकडून. म्हणजे जवळपास 3 लाखापेक्षा जास्त गाऊज पॉवर आपल्या शरीरामध्ये जी कमतरता आहे, डिफिशियन्सी आहे, जी पृथ्वीकडून डिस्टर्ब होते ती भरून काढण्याचं काम हे प्रोडक्ट आपल्या शरीरामध्ये करत असतं. आपण थोडं खालून सुरुवात करूया. प्रोडक्ट आपलं एक एक मी तुम्हाला दाखवतो आणि त्याचे युजेस काय आहेत ते पण आपण बघूया. सगळ्यात शेवटला मी जे प्रोडक्ट लिहिलं आहे त्याला ब्रेसलेट बोललं जातं. तर हे अशा प्रकारे आपलं ब्रेसलेट आहे ज्याच्यावरती कंपनीचं नाव एम्बॉस केलेलं आहे. हे रिस्ट बँड म्हणून तुम्ही तुमच्या हातामध्ये घालू शकता, जेणेकरून बाकीचे जे 3 प्रोडक्ट आहेत हे आपण आपल्या बरोबर कुठेही कॅरी करू शकत नाही. त्याच्यामुळे ॲज अ अँटी रेडिएशन म्हणून खूप चांगलं काम करतं हे ब्रेसलेट. तर हे आपल्या शरीरावरती बरोबरती नेहमी राहतं. फक्त आंघोळीच्या वेळेला तुम्ही काढू शकता, बाकी 24 तास वापरा, काही याचा साईड इफेक्ट नाही आहे. याच्याबरोबर एक लांब वेल्क्रो कंपनीने याच्याबरोबर दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की नॅचरल मॅग्नेट जे आहे ते नॅचरल पेन किलरसुद्धा आहेत. तुमच्या शरीरामध्ये कुठेही काही दुखणं असेल, गुडघा दुखतोय तिथे तुम्ही हा गुडघ्याला लावू शकता, डोकं दुखतोय डोक्याला लावू शकता, मान दुखते मानेला लावू शकता, खांदा दुखतोय खांद्याला लावू शकता. अशा बऱ्याच ठिकाणी या ब्रेसलेटचा तुम्ही वापर करू शकता. आणि जर तुम्हाला कायमस्वरूपी ॲज अ रिस्ट बँड याला वापरायचं आहे तर तुम्ही तुमच्या रिस्टच्या हिशोबाने याला कट करा, एक स्टिच मारा. हा तुमचा कायमस्वरूपीचा तुमचा रिस्ट बँड झाला जो तुम्ही हातामध्ये घालून वापरू शकता. याच्यामध्ये 20 मॅग्नेट्स कंपनीने वापरलेले आहेत जे याच्या मागच्या बाजूला आहेत. हे प्रत्येक प्रोडक्ट मागे मॅग्नेट आहेत की नाही आहेत हे चेक करण्यासाठी कंपनीने प्रत्येक किट बरोबर हे एक्स्ट्रा मॅग्नेट दिले जातात. हे तुम्ही ज्यावेळेला इकडे टच करणार त्यावेळेला आपल्याला कळतं की मॅग्नेट याच्यामध्ये लावलेले आहेत. याच्यामध्ये 20 मॅग्नेट आहेत, 10 असे आणि 10 असे. तर आपल्याला चेक करण्यासाठी हे मॅग्नेट दिलेलं आहे, कारण की आपण खोलून चेक नाही करू शकत. तर या मॅग्नेट मुळे तुम्ही चेक करू शकता. दुसरं आपलं जे प्रोडक्ट आहे ते आहे वॉटर एनर्जी पॅड. याच्या नावामध्येच या प्रोडक्टचा उपयोग काय आहे हा कळून येतो. वॉटर एनर्जी पॅड म्हणजे काय, वॉटरला
एनर्जाइज करायचं काम करतं, बरोबर आहे. आपण जे शरीरामध्ये पाणी घेतो, ह्या पाण्यामधून आपल्याला काय मिळतं? पाणी का पितो आपण? काय मिळतं पाण्यातून शरीराला? एनर्जी नाही, ऑक्सिजन. ऑक्सिजन मिळतं ना. आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर जर फोडलं तर कशा प्रकारे असतं सांगतो तुम्हाला. 78 मेजर ऑर्गन आहेत आपल्या शरीरामध्ये. हे प्रत्येक ऑर्गन हे लाखो टिश्यूजने बनलेले असतात आणि प्रत्येक टिश्यू हा करोडो सेल्सने बनलेला असतो. आणि हे जे सेल्स आहेत हे रोज शरीरामध्ये नवीन नवीन बनतात आणि रोज जे जुने झालेले ते मरून जातात. रोज हे क्रिया चालू असते. मग आपल्या शरीरामध्ये सगळ्यात छोटा जो भाग आहे त्याला काय बोललं जातं? सेल, पेशी, बरोबर. सेल बोलला जातो, जो सगळ्यात छोटा भाग आहे. आणि त्याचं जे खाद्य आहे, त्याचं जे खुराक आहे ते काय आहे? पाणीपुरी. मग पाणी कोणतरी बोललं, मला वाटलं पाणीपुरी बोलतात. काय आहे त्याचं खाद्य सेलचं? ऑक्सिजन. जेवढा ऑक्सिजन जास्तीत जास्त मिळेल तेवढा आपले जे सेल्स आहेत ते काय राहणार? हेल्दी राहणार. आणि एक समीकरण आहे, जर आपले सेल्स हेल्दी असतील तर आपलं शरीर सुद्धा कसं असेल? हेल्दी असेल. जर आपले सेल्स अनहेल्दी असेल तर शरीर कसं असेल? अरे जोरात बोला, एकच जण बोलतोय. अनहेल्दी. आणि जर आपले सेल्स डेड झाले तर शरीर काय होईल? डेड होणार. तर आपले सेल्स कसे आहेत त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि हे जे प्रोडक्ट आहे किंवा मॅग्नेटिझम जे आहे हे सेल्युलर लेवलला जाऊन काम करत असतं. आपल्याला कुठलाही आजार सेल लेवलला होतो त्यावेळेला कळतो काय? 5 वर्षाने, 10 वर्षाने, 15 वर्षाने तो हळूहळू वरती येऊन ज्यावेळेला ऑर्गन डॅमेज करतो त्यावेळेला आपल्याला थोडंसं कळायला लागतं की कुठेतरी मला त्रास होतो, तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो. परंतु तो जो आजार आहे त्याची सुरुवात कधी झालेली आहे? खूप आधी झालेली आहे, जेव्हा त्याने सेलला डॅमेज केलं. मग हे मॅग्नेट काय करतं? आपल्या सेल्सला ताकद देण्याचं काम जे आहे ते करतं. आता आपण जे पाणी पितो त्यातला ऑक्सिजन आपल्या सेल्सला मिळत असतो. कोरोनामध्ये आपण बघितलं, आपण कधीही काही प्रॉब्लेमसाठी डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरने पहिली गोष्ट काय चेक करायचे? ऑक्सिजन चेक करायचे ना. ऑक्सिमीटर लावायचे. आज ऑक्सिमीटर घरोघरी आहे. म्हणजे आपल्याला हे कळालं की ऑक्सिजनचं काय महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी. याच्या आधी माहीत नव्हतं आपल्याला, बरोबर. तर ऑक्सिजन का चेक करायचे? कारण की आपल्या शरीरामध्ये जर ऑक्सिजनची लेवल कमी झाली तर आपल्या सेल्सला ऑक्सिजन कमी मिळतो, तर ते स्वतःचा दुश्मन कोण आहे आणि स्वतःचा मित्र कोण आहे हे नाही ओळखू शकत. मग ज्या वेळेला शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी असते त्याच वेळेला कोरोना किंवा कुठल्याही विषाणूने जर आपल्या शरीरावरती अटॅक केला तर त्या सेल्सला कळतच नाही की हा माझा मित्र आहे की दुश्मन आहे. ते शांत बसून राहतं, कोणतीही ॲक्शन घेत नाही. आणि तेवढ्या वेळामध्ये हा कोरोनाचा व्हायरस जो आहे तो लाखो करोडो पट्टीमध्ये होऊन जातो. त्यावेळेला सेल्सपेक्षा काय होतो? तो मजबूत बनतो. मग आता सेल्सला जरी कळालं तरी आता काय फायदा आहे काय? पण जर त्या सेल्समध्ये ऑक्सिजन भरपूर असेल, त्यावेळेला कोरोना व्हायरसने अटॅक केला, आतमध्ये शिरला, त्यावेळेला जर ऑक्सिजन भरपूर असेल तर सेल्सला लगेच कळणार हा माझा कोण आहे? दुश्मन आहे. शरीराला याची गरज नाही आहे. त्याच वेळेला त्याला मारण्याचं काम आपले सेल्स करतात. म्हणून ज्यांची इम्युनिटी पॉवर जास्त होती, शरीरात ऑक्सिजन जास्त होता, त्याच्या घरामध्ये पेशंट होता तरीसुद्धा तो कोरोना पॉझिटिव्ह आलाच नाही, बरोबर आहे. आणि ज्याच्याकडे म्हणजे कोणच नव्हतं आजूबाजूला कोरोना पॉझिटिव्ह, परंतु इम्युनिटी पॉवर कमी होती, शरीरात ऑक्सिजन लेवल कमी होती, तो कुठून ना कुठून शोधून बरोबर कोरोना व्हायरस घेऊन आला. ह्याचा अर्थ आपल्या शरीराला मध्ये ऑक्सिजन महत्त्वाचा खूप आहे. तर आपण जे पाणी पितो त्यामध्ये ऑक्सिजन मिळतो. आता हे मॅग्नेट काय करतं? तर आपण जी पाण्याची बॉटल आहे, या पाण्याच्या बॉटलमध्ये जे पाणी आहे हे कितीतरी दिवस खूप ठिकाणी एकेका जागेवरती थांबत आलेलं आणि शेवटी या बॉटलमध्ये आलं, बरोबर आहे. हे कुठेतरी आधी टाकीत असेल, मग दुसऱ्या टाकीत आलं, असं करत करत ह्या बॉटलपर्यंत आलं. पाण्याचा एक गुणधर्म आहे की ते जास्त वेळ जर एका जागेवरती राहिलं तर त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ना ते एकमेकांबरोबर ग्रुप तयार करतात आणि त्याचा जो मॉलिक्यूल आहे ना तो मोठा होतो. ॲक्च्युली पाण्याचा जो मॉलिक्यूल आहे तो असतो 18चा आणि हा 18चा मॉलिक्यूल हा एवढा मोठा आहे की आपल्या सेल्सचं जे पोर बोलतात त्याला, छेद तोंड म्हणा, आपल्या सेलचं तोंड हे एवढं लहान आहे की एवढा मोठा पाण्याचा जो मॉलिक्यूल आहे तो आतमध्ये ॲब्झॉर्ब नाही करू शकत आपला सेल. मग त्यामुळे काय होतं, जरी आपण किती पाणी पिलो तर त्यातला थोडासा ऑक्सिजन आपल्याला मिळतो आणि बाकीचा जो ऑक्सिजन आहे तो निघून जातो. म्हणून आपल्याला काय करायचं, याचा जो मॉलिक्यूल आहे ना तो जास्तीत जास्त छोटा पाहिजे. आता इथेच मॅग्नेटिझम काम करतं. आता हे वापरायचं तुम्हाला कसं, तर ही जी पाण्याची बॉटल आहे, या पाण्याच्या बॉटलला तुम्हाला हे वॉटर एनर्जी पॅड रॅप करून ठेवायचं आहे 24 तास. ॲक्च्युली याचं काम जे आहे ते 10 ते 15 सेकंदामध्ये संपतं.
हे पाण्याला मॅग्नेटाईज करायचं काम किंवा याला मायक्रो क्लस्टरिंग म्हणून इंग्लिशमध्ये शब्द आहे, सायंटिफिक शब्द. या पाण्याच्या मॉलिक्युलला ब्रेक करायचं काम हे 10 ते 15 सेकंदामध्ये करतं. आणि तुमचा ह्या पाण्याचा जो 18चा मॉलिक्यूल आहे तो डायरेक्ट 5 आणि 6 वरती येतो. त्यामुळे हे जर पाणी, हे वॉटर एनर्जी पॅडला लावलेलं पाणी कुठल्याही एका रोग्याने किंवा कुठल्याही एका निरोगी माणसाने जरी पिलं तर त्याच्या शरीरातला ऑक्सिजन लेवल आपोआप वाढणार आणि हळूहळू तो इतका मजबूत होणार की तो स्वतः त्या आजाराशी लढून त्या आजारातून बाहेर येऊ शकतो. अशा पद्धतीने हे वॉटर एनर्जी पॅड आपल्या शरीरामध्ये काम करतं. मेन याचं काम एवढंच आहे की या पाण्याचा मायक्रो क्लस्टरिंग करणं, म्हणजे याचा 18चा मॉलिक्यूल ब्रेक करणं हे याचं काम आहे, जे 10 ते 15 सेकंदामध्ये होतं. याच्यामध्ये फक्त एकच कंडिशन आहे, ज्यावेळेला तुम्ही हे बॉटलला लावता आणि त्याच्यानंतर समजा हे बॉटलला लावून तुम्ही काढलं, आता हे पाणी काय झालं, मॅग्नेटाईज झालं ना, पूर्ण चार्ज झालं. आता हे पाणी, या पाण्याचा लास्टचा थेंब आहे तोपर्यंत हे पाणी मॅग्नेटाईज राहणार. परंतु 2-3च गोष्टी आहेत की ह्या पाण्याला तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या जवळ नाही न्यायचं, तुमच्या लॅपटॉपच्या जवळ नाही न्यायचं, टीव्हीच्या जवळ नाही न्यायचं, कॉम्प्युटरच्या जवळ नाही न्यायचं. जर ह्या 4ही गोष्टींच्या जवळ नेलं तर जे इन्फ्रारेड रेज आहेत ते याला काय करणार, परत नॉर्मल करणार. याची जी मॉलिक्युल वेगवेगळे झालेले ते परत एकत्र येणार. त्यामुळे ह्या कंडिशनमध्ये फक्त या बॉटलला तुम्हाला वाचवायचं आहे. परंतु जर हे वॉटर एनर्जी पॅड लागलेलं असेल तर मग याच्याजवळ मोबाईल किंवा लॅपटॉप काही असेल तरी या पाण्याचं जे मॅग्नेटाईज झालेलं आहे, त्याचे मॉलिक्यूल जे ब्रेक झालेत ते परत जे आहेत ते एकत्र नाही आहेत. आणि तिसरं जे प्रोडक्ट आहे पिलो मॅट, जसं मी बोललेलो तुम्हाला, उशी आपण जशी वापरतो तशी ही पण एक प्रकारची उशी आहे. याच्यामध्ये 20 मॅग्नेट कंपनीने वापरलेले आहेत. मी जसं तुम्हाला बोललो होतो मगाशी की याच्यामध्ये नेमकं मॅग्नेट आहेत कुठे, तुम्ही कितीही हाताने चापसले तरी भेटणार नाहीत. बऱ्याच जणांना डाऊट होतो की तुम्ही डेमोच्या प्रोडक्टमध्ये दाखवलेले त्याच्यात मॅग्नेट होते बहुतेक, पण आमच्या घरात जे प्रोडक्ट आलं त्याच्यात कदाचित नाही आहेत. कारण की कितीही चेक केले तरी हाताला लागत नाही. घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला तुमच्या किटमध्ये जे मॅग्नेट येतं ते मॅग्नेट याच्यावरती फिरवा. हे 20 ठिकाणी मॅग्नेट काय होणार, पकडणार. जिथे जिथे मॅग्नेट आहे तिथे तिथे हे पकडणार. मॅग्नेटला 2 बाजू असतात, साऊथ आणि नॉर्थ. त्यामुळे याच्यामध्ये बायपोलर टेक्नॉलॉजीने मॅग्नेट लावलेले आहेत. एक साऊथ नॉर्थ, साऊथ नॉर्थ, साऊथ नॉर्थ अशा प्रकारे हे मॅग्नेट लावल्यामुळे आपले जे सेल्स आहेत हे सुद्धा बायपोलर असतात. त्यामुळे जास्तीत जास्त इफेक्ट आपल्या शरीराला देण्याचं काम हे प्रोडक्ट करतं. आता ह्या प्रोडक्टचा ॲक्च्युअल काय फायदा आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण दिवसभरामध्ये जास्तीत जास्त आपण 2च पोझिशनमध्ये असतो. एक पोझिशन म्हणजे ज्या पोझिशनमध्ये आता तुम्ही आहात सगळेजण, ही कुठली पोझिशन आहे, सिटिंग, बसलेले आहात तुम्ही. आणि दुसरी पोझिशन आहे ज्या पोझिशनमध्ये मी आहे, ही कुठली आहे, तिसरी कुठली पोझिशन आठवते अख्ख्या दिवसभराची, हां ती रात्री दिवसभराची बोललो. 2च पोझिशनमध्ये असतो. आता ह्या पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण काम करतं हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे सगळ्यांना. गुरुत्वाकर्षण काय करतं, कुठल्याही गोष्टीला वरून जर फेकलं तर ते काय करतं, खाली खेचायचं काम करतं. मग आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुरू आहे तर या ग्रॅव्हिटीमुळे आपलं जे रक्त आहे ते जास्तीत जास्त कुठे खेचलं जाणार, खाली खेचलं जाणार. म्हणून जास्तीत जास्त लोकांना किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मेंदूला जो रक्तपुरवठा झाला पाहिजे ते होत नाही. म्हणून आज पॅरालिसिसचे पेशंट तुम्ही जर बघितले तर वाढत आहेत, पार्किन्सनचे पेशंट बघितले तर तुम्ही वाढतात. हे सगळे जे पेशंट आहेत ह्याचं कारण फक्त एकच आहे की आपल्या मेंदूला जेवढा पाहिजे तेवढा रक्तपुरवठा होत नाही आहे. विसरभोळेपणा हा एक आजारसुद्धा वाढतोय. आज लेडीज आता इकडे भरपूर आहेत. केस गळण्याचं प्रमाण वाढतंय. सगळे शॅम्पू करून ट्राय करून झाले, काही फरक पडला काय, नाही पडला. ह्याचं कारण काय आहे, तर या केसांचं खाद्य काय आहे, रक्त, ब्लड ना. मग रक्त जर याच्या मुळापर्यंत जाणार तरच आपली केस चांगली राहू शकतात किंवा गळणं कमी होऊ शकतं. मग जर याला रक्तच मिळालं नाही तर कितीही कुठलाही शॅम्पू वापरला महागातला महाग तरी फरक पडणार आहे का. आता ही पिलो तुम्हाला मदत कशी करते, याला वापरायचं कसं आहे, तुम्ही जी उशी वापरता त्याच्या पिलो कव्हरमध्ये तुम्हाला याला टाकायचं आतमध्ये. याच्यामध्ये 20 मॅग्नेट आहेत. ह्याचा जो कपडा आहे या कपड्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. आतमध्ये जे मॅग्नेट आहे त्याची लाईफ आहे 25 वर्ष, त्याला काही नाही होणार. परंतु या कपड्याची लाईफ तुमच्या आणि माझ्या वापरण्यावरती डिपेंड आहे. जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण कपडा वापरणार तेवढं हे जास्तीत जास्त टिकणार. म्हणून याला काय करायचं, आपली जी पिलो आहे त्या पिलोच्या कव्हरच्या आतमध्ये टाकायचं, जेणेकरून तुमचं डोकं आणि ही पिलो मॅट याच्यामध्ये तुमचं ते पिलो कव्हर राहील
आपल्या डोक्याला तेल लागलेलं असतं, त्या तेलाने हा कपडा खराब होऊ नये म्हणून आपल्याला त्या पिलोच्या कव्हरमध्ये टाकायचं आहे. आता ज्यावेळेला तुम्ही 7-8 तास याच्यावरती झोपणार त्यावेळेला हे काम काय करणार, तर आपल्या शरीरामध्ये जे आयर्न आहे त्या आयर्नला अट्रॅक्ट करायचं काम कोण करतं, मॅग्नेट, बरोबर. म्हणून आपण ज्यावेळेला झोपलेलो असतो त्यावेळेला जास्तीत जास्त आयर्न अट्रॅक्ट करायचं काम हे मॅग्नेट करतं आणि आपल्याला मेंदूला जो रक्तपुरवठा जेवढा पाहिजे तेवढा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होतो. हे प्रोडक्ट एवढं क्रांतिकारी आहे की फक्त झोपल्यामुळे आज आपली जी हेल्थ आहे ती डेव्हलप होण्याचं काम होतं आहे. आज आपल्याला बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या गोष्टी माहिती आहेत परंतु करण्याचा कंटाळा, तर त्या सगळ्यांना आज हे प्रोडक्ट एवढ्यासाठीच आवडतं आहे की हे प्रोडक्ट म्हणजे ह्याचा बेनिफिट घेण्यासाठी काहीच करायचं नाही आहे, फक्त झोपायचं आहे. ठीक आहे. आता मेन आपलं जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला दाखवतो. जे स्लीपिंग मॅट्रेस मी बोललो, आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आहोत ही स्लीपिंग इंडस्ट्री आहे आणि किती % लोक आहेत ती झोपतात, 99%, 100%. म्हणजे ह्या प्रोडक्टची गरज किती जणांना आहे, 100% लोकांना आहे, बरोबर. ही आहे आपली मॅट्रेस. ह्याची साईज आहे 3x6 जसं मी सांगितलं. अशी रुंद 3 फूट आणि लांब 6 फूट एका माणसाच्या साठी आहे. याच्यामध्ये 90 मॅग्नेट्स कंपनीने वापरले जे मी तुम्हाला दाखवले. हायली पोलोराइज निओडिमियम मॅग्नेट असं त्याचं नाव आहे. त्याची मेडिकल व्हॅल्यू जी आहे, मेडिकल व्हॅल्यू ही खूप जबरदस्त आहे. याचे रिझल्ट्स पण भरपूर आहेत. या प्रेझेंटेशन नंतर काही लोक येतील, स्वतःचे अनुभव तुम्हाला सांगतील, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की खरंच हे प्रोडक्ट किती काम करतं. जसं मगाशी मी सांगितलं, याच्यामध्ये जे मॅग्नेट लावलेले आहेत हे बायपोलर वेने लावलेले आहेत, साऊथ नॉर्थ साऊथ नॉर्थ साऊथ नॉर्थ. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक पुल पुश थेरपी होते आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणं आणि ऑक्सिजन लेवल वाढणं हे याच्यावरती ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेला हे आपोआप होत असतं. जसं मगाशी मी तुम्हाला बोललो, हे वापरायचं कसं आहे, तर तुम्ही ज्या बेडवर झोपता, ज्या गादीवर झोपता, चटईवर झोपता, कुठेही झोपता, तिथे तुम्ही याला टाका. ह्याच्यावरती एक बेडशीट टाका आणि तुम्ही 7 तास 8 तास जे काही झोपताय रात्रीचं ते याच्यावरती झोपण्याचं काम करा. तुमचे जे शरीरामध्ये जे काही हळूहळू रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला स्वतःला येतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की हे प्रोडक्ट वापरल्यामुळे शरीरामध्ये काय काय फरक पडतोय. आता हे प्रोडक्ट आहे ना, ॲक्च्युली तर सगळ्यांनाच वापरलं पाहिजे, परंतु 3 स्पेशल कॅटेगरी आहेत ज्यांना हे वापरायचं नाही. आम्ही सजेस्ट नाही करत, रिकमेंड नाही करत त्यांना. तर 3 जण कोणते आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली जी व्यक्ती आहे ती आहे प्रेग्नंट लेडी, 3 months अँड अबव. जर एखादी लेडीज प्रेग्नंट आहे, गरोदर महिला, त्यांना हे प्रोडक्ट वापरायचं नाही आहे. का वापरायचं नाही आहे, कारण ज्यावेळेला प्रेग्नन्सी सुरू असते तर त्यांचा हार्मोनल चेंजेस जे आहेत ते खूप स्पीडमध्ये होत असतात. तर जर त्या महिलेने या प्रोडक्टला वापरलं तर कदाचित त्यांना पल्पटेशन होऊ शकतं, भीतीदायक वाटू शकतं शरीरामध्ये. त्यामुळे आपल्याला रिस्क नको म्हणून आपण सरळ नाही बोलतो. तर 3 महिन्यापुढे गरोदर महिलांना हे प्रोडक्ट वापरायचं नाही आहे, रिकमेंड नाही करायचं. दुसरं कोणाला रिकमेंड नाही करायचं, तर ज्यांच्या छातीमध्ये पेसमेकर लावलेला आहे ऑपरेट करून. पेसमेकरमुळे त्यांचं जे हृदय आहे ते चालू आहे, त्यांनासुद्धा वापरायचं नाही आहे. कारण काय आहे, तर पेसमेकरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक पार्ट्स असतात जे मॅग्नेटच्या कनेक्शनमध्ये आल्यानंतर त्याची अलाइनमेंट बिघडू शकते, ती मशीन बंद पडू शकते, काही रिस्क आहे. म्हणून ज्यांच्या शरीरामध्ये पेसमेकर लावलेला आहे त्यांनासुद्धा हे प्रोडक्ट वापरायचं नाही आहे. आणि तिसरं कोणाला वापरायचं नाही आहे, तर ज्यांच्या पोटामध्ये इलेक्ट्रो इन्सुलिन पंप ऑपरेट करून फिट केलेला असतो. डायबिटीजची सगळ्यात लास्टची स्टेज आहे. लाखो लोकांमध्ये एखादा व्यक्ती असतो ज्यांना वरून इन्सुलिन देऊन सुद्धा ते कंट्रोलमध्ये नाही होत, त्यावेळेला मग पंप बसवला जातो. तर ते त्याच्या हिशोबाने, त्याच्यामध्ये सेटिंग असते, त्या सेटिंगच्या हिशोबाने इन्सुलिन सोडत असतं. रिझन अगेन सेम, त्या इलेक्ट्रो इन्सुलिन पंपमध्ये सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पार्ट्स असतात जे ह्या प्रोडक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर बंद पडू शकते, मशीन काही होऊ शकतं. ह्या 3 व्यक्ती सोडल्यानंतर जगातली प्रत्येक व्यक्ती या प्रोडक्टला वापरू शकते. गरोदर महिलांना कधी द्यायचं आहे, तर आफ्टर डिलिव्हरी 1 month, 1 महिन्याचं बाळ आणि तिची आई, त्या बाळाची आई, हे 2 जण या प्रोडक्टला वापरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. 3 महिन्यानंतर जर प्रेग्नंट असेल तर त्यांना आपण फक्त वॉटर एनर्जीचं पाणी प्यायला देऊ शकतो. कळालं? तर ह्या पद्धतीने आपल्याला हे 3 जणांना सोडून बाकी सगळ्यांना हे प्रोडक्ट रिकमेंड करायचं आहे, सगळ्यांना हे प्रोडक्ट स्वतः वापरायचं आहे. कंपनी ज्या पद्धतीने हे प्रोडक्ट प्रमोट करते एकदम साधी पद्धत आहे. कंपनी बोलते की तुम्ही आधी स्वतःचं प्रोडक्ट घ्या, स्वतः वापरा त्या प्रोडक्टला, त्याचे जे काही अनुभव आहेत, तुमचे जे रिझल्ट्स आहेत त्या रिझल्टला बघा की कशा प्रकारे तुम्हाला शरीरामध्ये फरक वाटतोय.